किशनराव काळे आता ते परिचार सोबत गेले इतके दिवस नव्हते बर ते आता दोघं एकत्र झाले मग विठ्ठल परिवाराला सोडून काय गेले मग काळे इतर नेत्याचं काय तुलना केली तर काय वाटतं नाही तसं संग्राम गायकवाड ऐकत नाही ऐकत येऊन घरच्या माणसाने नेलं आणलं बर सगळी त्यांनी सोय केली वागणूक चांगली दिली अजून काय पाहिजे पाण्यात आणलं आणि आणलं नेलं पद्धतशीर केलं. तुमच्याकडे झालोय काय म्हणतंय गाव गाव म्हणते ना चांगला आहे पुन्हा चांगला आहे संग्राम गायकवाड. आहे का आता तुम्ही मला वाटतं दुसरं कोणतं नाव घ्यायचं कशाला नाव घ्यायचं कोणाचं का? सोलापूरच्या चालत नाही दुसरं काय बर भाजपला चालत भाजप चालत नाही नाही चालत. राष्ट्रवादी सगळे आता महानगरपालिका सगळी भाजपच्या ताब्यात गेली की आता. गेले पण ते कसं केलंय का कसं केलंय सगळं बोकस तुमच्यापर्यंत आलं ना कोण कोण आतापर्यंत कोण नाही आलं फक्त संग्राम गायकवाड येऊन गेले. हा ही परिचार का द्यायचं काय होतंय मग सरकार देत नाही तर आमच्या इथे आता गायकवाड करायचे आता सांगते दुसरे आहेत की अजून ते याला मार आहेत बागल म्हणतात त्यांनी बागल म्हणले याला मार आहेत परत काळे आहेत बागलला एक चान्स दिला होता ना केलं झालं करे काय नाही काय वाटत काय चर्चा काय आहे तुमच्या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये संग्राम गायकवाड चलो आहे का आता ती तो इकडे तिने पण सगळी म्हणते मग तुम्ही म्हणू नका बागल आहेत परत हाय ते सगळे काळे आहे याला मार आहे बागल मागच्या बारीने जाता हे बागलनं काय केलं मागच्या बारीने तो काय दिलं ना विष्णू बागल जाता त्या 4-5 नाव तुम्ही सांगितले त्याच्यामध्ये कोण असं म्हणजे त्यांचं ना बाबा हे काम करू शकतील किंवा ते निवडून येऊ शकतील कोण आहेत असे गायकवाडाचं तर काम दिसतंय प्रत्येक गावोगावी वाड्या वस्त्यावर त्यांनी बसायसाठी मुलां काय पुन्हा वातावरण आहे वाखरी जिल्हा परिषद गटाचा बागला बागल का पण बागल का बालके पार्टी तिकीट भेटणार कुणाला संग्राम गायकवाडला येतील का बालकी येते टप आहे मग यंदा बघ इथं टप आहे टप 100% टप आहे कोण भाजी मारल पण भाजी संग्राम गायकवाड भाजी गावगाव तळागाळापर्यंत पोचते ते लोकांच्या समस्या जाणून घेते ते मग आपल्याला असाच उमेदवार पाहिजे ना. पहिलं कोण होते मीच असताना हे पंथ पार्टीच आहे बर हो. तरी मी तुम्ही संग्राम गायकवाड होय म्हणतोच की मी बर आता 2,500 झालं तर 1200-1300 मतदान होणार असेल. एकट्याला हो आणि मग एवढं का लोकांना एवढं खोल काय संग्राम गायकवाड कसं आहे माहितीये का आतापर्यंत कुणाकड संग्राम गायकवाड का संग्राम गायकवाड का जरा कार्य चांगला बाकडं वगैरे दिले माणूस चांगला भाकरी दिलं म्हणून झालं का? नाही नाही नमस्कार मी भारत सिद्धे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आता वाखरी गटामध्ये आहेत वाखरी गटातील ते कवठळी गाव आहे ना हे कवठळी गावामध्ये आहेत मात्र मतदारांच्या मनात काय आहे ते आपण त्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय नाव काय आपलं विजय जगन्नाथ विजय जगन्नाथ नागठ नागटिळक थांबा मला मध्ये बसू द्या जरा थांबा इकडे या इकडे सारखा थोडं नागटिळक गावात किती आहे नागटिळक कंपनी नागटिळ कंपनी बाराणी गाव नागटिळ वाराणे गाव नागटिळक कुणाकडे आहे यंदा राम गायकवाड कुणाकड संग्राम गायकवाड का संग्राम गायकवाड का जरा कार्य चांगला आहे बाकडं वगैरे दिलेत गाव माणूस चांगला भाकरी दिलं म्हणून झालं का? नाही नाही दुसरी उमेदवार आहे ती की मग अजून? ते कुठं अजून काय तपास नाही राव अजून तरी काय आढळले नाही ती दुसरी उमेदवार आहे ती की मग अजून? ते कुठं अजून काय तपास नाही राव अजून तरी काय आढळले नाही ती माहिती आली तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाही काय हो आलं नाहीत का तुमच्यापर्यंत नाहीत हा मग काय मग तुमचं काय ठरलंय आमचं काय हायच वाकरी गटात नाहीत कोण संग्राम गायकवाड दुसरे का नको हा दुसरे नको म्हणजे काय त्यांचं काम चांगलं आहे गावगाव तळागाळापर्यंत पोचते ते लोकांच्या समस्या जाणून घेते ते मग आपल्याला असाच उमेदवार पाहिजे ना. पहिलं कोण होते पहिला ते झालेलं ते पण माहित नाही आम्हाला कोण होतं आणि काय होतं. 9 वर्ष झाले का तुमची मग वेळ आजोबा मग होय आजोबा काय नाव काय माझं गुलाब पंडाजी इनामदार वय किती आहे तुमचं माझं 79 चालू झालं 80 वय मग तुम्ही लय राजकारण बघितलंय मग यंदा गाव खेड्यात बोला हा काय कुणाचं वातावरण आहे सध्या वातावरण अजून ही झालंच नाही तर काय सांगू तुम्हाला झाले की आता जाहीर झाले जाहीर काय अजून सीटच नाही ती की 5 काय तारखेला ते निवडणूक आहे त्याची. निवडणूक झाली पण अजून मेंबर लोकांची समोर आलीच नाही ती कोण नाही ते आली कोण आलंय कोणच पोचले नाही काय फक्त संग्राम गायकवाडनं इथं गावाला जरा बऱ्याच भेटी दिल्या ते बर हो आणि आणि त्यानं तुमचं ही काय राबवलं डोळ्याची ऑपरेशन लोकांची केली माझं तर ही पूर्ण उजवा डोळा तुमचं केलंय काय? पूर्ण गेलता
त्यांच्या मार्फतच झालाय हा 27/11 केला बर पहिला डोळा उजवा हा आणि पुन्हा कालच्या 10 जानेवारीला डावा बी केला. दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन त्यांच्या दोन्ही- माध्यमातून झालंय लय मस्त केलं. बर हाय का नेते बघायला मिळतील का नाही त्यानं खर्च लय केला. बर आणि इथनं खर्च कोणासाठी केला नेत्यांसाठी केला का लोकांसाठी केला लोकांसाठी केला बर जनतेसाठी जनतेसाठी आणि तसा माणूस सज्ज नाही ते. मग इतर नेते इतर बी असते की हाय तीच की हो पण काय सांगायचं तुम्हाला तुमच्यापर्यंत आलं ना त्या कोण कोणी आतापर्यंत कोणी नाही आले फक्त संग्राम गायकवाड येऊन गेले. हे तुमच्या डोळ्याचं केलं म्हणून काय मग तुम्ही डोळ्यापाशीच काय हो हा कोणी करू शकते पण त्यानं आता स्वतः येऊन घरच्या माणसाने नेलं आणलं. बर बर सगळी वागणूक- त्यांनी सोय केली हा, वागणूक चांगली दिली. अजून काय पाहिजे पाण्यात आणलं आणि आणलं नेलं पद्धतशीर केलं. काय करायचं मग यंदा मग काय ठरवलंय तुम्ही संग्राम गायकवाडच का आता ते अजून विचार करायचा. आता डोळ्याचं बी केलं म्हणताय. केलंय की आता मनानच कराल किती विचार ही मन सांगणारच आहे कोणाला कर म्हणून. कुणाला हो कुणाला आता मग आपल्याला जे नेत्र दिली त्यानं बर हो हा संग्रामच करून टाकायचं. संग्रामच हो ठीक आहे संग्राम काय मित्र नाव काय सुभाष गोडसे. गोडशी काय करताय मी माझा व्यवसाय आहे शेती प्लस टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय. काय धंदे आता प्रत्येक गावात आता घरात गाड्या झाल्या नाही भरपूर व्यवसाय चांगला आहे काय अडचण नाही. होय होय. काय आता तुमच्या गावात कुणाचं वातावरण आहे आता सध्या तर आमच्या जनतेच्या उमेदवार सुनीताताई संग्राम गायकवाड वाकरी गणातून आहेत. हे म्हणते म्हणून म्हण ना का नाही ऐका त्यांचं काम चांगलं आहे आणि तळागाळातून पोचलेले चांगले सामाजिक त्यांचं नेतृत्व हा. आहे. सामाजिक बांधिलकी आहे. त्यांचं काम चांगलं आहे आणि कामाची पोचपावती निवडून यायच्या आधी त्यांचं काम चांगलं आहे. काय केलंय काय काय केलंय तुमच्या गावात त्यांनी जनतेसाठी प्रत्येक गावोगावी हा. म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत 13 गाव आहे ती त्या प्रत्येक गावोगावी शिबिर डोळ्याचे ऑपरेशन त्यांचं फ्री असे म्हणजे सगळ्या माध्यमातून असे त्यांनी चांगलं हे केलेलं आहे. लोकाभिमुख काम केले हो चांगले छान काम केले आणि गरजूवंत लोकांसाठी प्रत्येक गावोगावी वाड्या वस्त्यावर त्यांनी बसायसाठी मुले शाळेत म्हणजे प्रत्येक बस स्टॉप ठिकाणी मुले शाळेत जाणारे उभा राहतात तर त्यांच्यासाठी प्रत्येक गरजू लोकांसाठी त्यांनी बसण्यासाठी बाकडं वगैरे टाकलेले आहेत. त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मग इतर नेते का करू शकले नाही इतर नेत्यांचं मी सांगू शकत नाही. कोण कोण आहे रेसमध्ये कोण कोण आहे आमचा तर चेहरा फक्त सुनीताताई संग्राम गायकवाड हा चेहरा फक्त आम्हाला माहित आहे. दुसरं कोण नाही इतर आम्हाला काय म्हणजे माहितच नाही कारण का त्यांनी निवडून यायच्या आधी इलेक्शन जाहीर व्हायच्या आधी त्यांची कामाची पोचपावती एकदम असं म्हणजे जनतेच्या मनातील उमेदवार आहेत ते. हो हो येतील का निवडून 100% येणार आणि आम्ही जनता त्यांच्या पाठीशी कायम राहणार. काय नागरिक आता या इकडे जाता या इकडे इकडल्या साईडला या जरा काय नाव काय तुमचं या इकडे बसतो जरा इकडे बसा आबा जरा काय नाव आहे तुमचं हा सुरेश इंगवले काय करताय काय नाही शेती व्यवसाय शेती व्यवसाय कोणाचं वातावरण आहे सध्या नाही संग्राम गायकवाड चांगला आहे. सगळी संग्राम गायकवाडच म्हणायला लागले दुसरे कोण आहे का नाही समजा भेटी देते हा चांगला माणूस आहे. दुसरे कोण आहे का नाही तिकडे हाय ती येते तिथे बी पण असंच नुसतं येऊन जाते येऊन जाते ती काय संग्राम गायकवाड आणि दुसऱ्या नेत्यांमध्ये काय फरक आहे नाही संग्राम गायकवाड एक नंबर माणूस आहे हा आणि चांगला आहे ती म्हणजे लोकांना भेटी देते हम्म. म्हणजे पुढे कामही करणार ती. बर हा इतर नेत्यांचं काय तुलना केली तर काय वाटत नाही तसा संग्राम गायकवाड ऐकत नाही. नाही ऐकत कुणाकडे झालं किती गाव तुमचं किती मतदान आहे गावात गावात आता मतदान एवढं काय माहित नाही. गावाचं मतदान तुम्हाला माहित नाही किती मतदान आहे या इकडे थांबा जरा किती मतदान आहे गावात सारखा जरा पलीकडे 3200 ते 3300 मतदान आहे. 32 ते 300 मतदान आहे कोण कोणाला किती होईल तुमचं नाव कसं किती माझं नाव विकास सुभाष नागटिळक. हा. हा मग सध्या तर काय म्हणजे 3200 ते 3300 पोलिंग किती होते वेळेनुसार मग समजा 2,500 पोलिंग झालं हा कुणाला किती होईल संग्रामला जास्त होणार की संग्राम तरी गायकवाड. तरी किती होईल
आता 2,500 झालं तर 1200-1300 मतदान होणार संग्राम. एकट्याला हो. निम एवढं का लोकांना एवढं कौल काय संग्राम गायकवाड? कसं आहे माहितीये का, आतापर्यंत संग्राम गायकवाड हा सगळ्यांच्या घरापतूर, त्यांचे सुनीता गायकवाड आहेत उमेदवार, त्या सगळ्यांच्या घरापर्यंत महिलांसाठी पोहोचले. सारखी होय ना ही? हा महिलांसाठी, हो, पण महिलांसाठी काय? महिलांसाठी. आणि ते आतापर्यंत सगळ्याच्या घरापर्यंत गेलेत. कसं आहे, सगळ्याच्या सुख दुःखात सामील होणारी माणसं आहेत ती, सर्वसामान्यांच्या. दुसरे पण नेते आहेत ती आता पुन्हा नाही, कोण आलीच कोणा नाव चर्चेत आहेत सध्या? आलीच नाही. तसं काय आता लय ती आता काळे आहेत, परत बागल आहेत, धनाजी काळे म्हणजे वाडी कुर्लीचे आहेत. हा, समाधान गाजरे सर, अशी बरीच नाव आहेत. हा, टप आहे मग यंदा मग इथं. टप आहे, टप 100% टप आहे. कोण बाजी मारल मग? पण भाजी संग्राम गायकवाड बाजी मारणार. त्यांचा सुनीता. पक्ष बिक्ष काय आहे का नाही? काय नाही, पक्ष नाही, कारण तो कसं झालंय, आज 3 महिने झालं सर्वसामान्य जनतेत मिसळतात, त्यामुळे पक्षाची गरजच नाही ना त्यांना. हा, वैयक्तिक त्यांचं कार्य चांगलं आहे. मग तुमच्याकडे येतो बरं, काय म्हणतात? काय वातावरण गावचं? चांगलं आहे वातावरण. नाव सांगा काय? सचिन कांतीलाल गाडी. काय करताय? बागड्याचा व्यवसाय आहे माझा. सर्वसामान्य कासार. सर्वसामान्य. काय कुणाकडे आहे? सर्वसामान्य लोक कुणाकडे आहेत यंदा? सर्वसामान्य म्हणजे कसं आहे, आता आमचं वडील वारलं होतं. हा. मग ते 18-12 वारलं होतं. 1 ते 4 दिवसांना आमच्या घरी आलतं भेट द्यायला संग्राम गायकवाड. बर, म्हणजे गावात दुसरं कोण आलं नाही, पण ते माणूस आलता आमच्या घरी. सुख दुःखात. हा, सुख दुःखात चांगला माणूस आहे. मग इतर नेते कोण आले नाहीत काय? नाही, कोण सुद्धा आलं नाही. बर, ती फक्त आलत भेट द्यायला आलत, आपलं बसलं, गेल. कार्य कोणाच सांगायचं पाहिलं गेलं तर? चांगला आहे गायकवाड साहेब, चांगला आहे. दुसरे नेते बिते काय? नाही, कोण आलं नाही. हा. कोण सुद्धा आलं नाही. आता येतील की नेते सगळे मग तुमच्याकडे? आता येतेत की, होय हा? आता येतेत, पण आता येऊन काय करायचंय, का? कारण आपल्या मनात जी नेता बसलाय पहिल्यापासून, हा. आपण त्याच्याच मागे जाणार ना. बर. बरोबर आहे का नाही? बर. हा, भगीरथ भालकेंचा बी काय ठरल, परत अभिजित पाटलांचं काय ठरल, काय होईल आता? ते होतील का दोघं एक होतील? ते होणार की, होणार. आबाचे दोघं एक त्याचे होतील? होणार. आबा आणि भालके एकत्र येणार की, पर्यायच नाही ना एकत्र झाल्याशिवाय त्याला. का? कारण हे आता 2 जण एक झाले, आता काळे आणि परिचारक एक झाल्यावर, मग यांची मत विभागणी झाल्यावर काळे परिचारक- विठ्ठल बरं एवढे दिवस होते, त्यांना का जायची वेळ आली? त्यांचं काय आता अंतर्गत कल काय माहित आपल्याला. आबा काळे आणि ते वाडी कुर्लीचे वसंतराव काळे यांचे मुलगा ते कल्याणराव काळे, आता ते परिचारक सोबत गेले, इतके दिवस नव्हते. ती आता दोघं एकत्र झाले, मग विठ्ठल परिवाराला सोडून काय गेले मग काळे? त्यांचा विचार त्यांना काय तर निष्ठा विष्ठा काय असते का नाही? काय असे निष्ठ असते ते, राजकारण आहे. बर, कोण कोणाकडे बी जाऊ दे. जाऊ शकते. मीच असताना हे पंथ पार्टीच आहे. बर, हो. तरी बी तुम्ही संग्राम गायकवाड? होय, म्हणतोच की मी. बर, पंताच्या पार्टीत असून असून हा, काय तर आपल्याला त्याने हे केलं. हो, बरोबर आहे. आता त्याचं बी ते काय तर खटकलं असलं तरी की या इकडे तिकडे जाणारच की होती. तर काय सांगावं त्याचं? मग आता ह्यांना काय संग्राम गायकवाडला कुठलं काय पक्ष बिक्ष आहे का नाही? का नाही की? काय आतापर्यंत नाहीच की, अजून मग होईल काय तर करते किंवा अपक्ष राहील. बर, काय होईल एखाद्या वेळेस आबा? बालके पार्टी तिकीट भेटणार कुणाला? संग्राम गायकवाडला. येतील का बालके? येते नाही, येतील का निवडून? निवडून येत तर येणारच. बर, 100% काय शंका नाही. नाही, शंका नाही. या काय लोक आहेत आपण इकडं आता. हा, आबा इकडे थांबा, तुमचं नाव सांगा मला. नाव तर सांगा. नागटिळक. काय करताय? हॉटेल धंदा. हॉटेल धंदा. मग तुमच्या हॉटेलमध्ये लय लोक येतात तिकडे, कुठले बी सगळे 12 राजकारणी लोक कुठले येतात लोक. बर, काय चर्चा काय आहे तुमच्या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये? संग्राम गायकवाड चलो. आहे का? आता ती तो इकडे तिने मग सगळे म्हणते, मग तुम्ही म्हण नका. आम्ही म्हणलं म्हणजे तसं दिसतंय, काय दिसतंय? म्हणजे वातावरण तसं तयार आहे. संग्राम गायकवाडचं. दुसरे कोण आहे ते नाही ते? मग सगळे तेच म्हणायला लागलेत ना. दुसऱ्याला काय बघायचं आहे? का? तर चांगला दिसतोय नेता म्हणून काम करणारा नेता आहे. बर, काय काम संग्राम केलं गावात तुमच्या? काय समजा बाकडी टाकली ती समजा गावात. बर, घेतली हो, हा, काय बाकडी सोडा शिबिर घेतली त्यानं. हा. लोकांनी डोळं म्हाताऱ्या माणसाचं नीट केलं. ह्यांचं डोळं त्याने बसले म्हणजे 2 डोळं त्याने गेलं तर डोळं ते. माझं एकट्याच नाही, 1000 लोक केली त्यानं. हा? 1000 लोक केली. हा, मी एकट्याच नाही केलं, लई जणांच केलं तुम्ही. हा. गाड्या भरून गावातल्या? हा, बर, हो.
आपण लग्दऱ्या भरून न्यायला आणून घरी सोडलं. अशी सेवा कोण करते का म्हणजे ह्याच्या अगोदर केलेली बघितली कोणी नाही केली. नाही केली कोणी नाही केली. या इकडे पाहुलं नाव काय वाघमारे वाघमारे हा बर काय करताय शेती बर काय पुन्हाच वातावरण आहे वाखरी जिल्हा परिषद गटाचा बागला बागल का पण बागल का बागल चांगला आहे सामान्य माणूस बर हम्म आहे काय कार्य वगैरे त्यांच्या कार्य कोणाचं नसतं बर आता पंतप्रधान कार्य केलं नाही ती स्वतःसाठीच करतोय हा हा कोणासाठी कोण काय करतो हा चर्चा काय मग या तुझी बागला सगळीकडे ते ही म्हणते ना तुम्ही बागल पडला म्हणून म्हणतो जे आपल्या ह्याची दिसतंय निदर्शनात ती म्हणतोय आपण येतील का निवडून काय येतली बरं. एकंदरीत काय बागलच बागल कवठले तर बागल काय तरुण नागरिक आहेत आपल्याकडे इकडे काय नाव काय भैया आनंद पाटील पाटील काय करताय हार्वेस्टर चांगलं आहे म्हणाला हार्वेस्टर त्या हार्वेस्टर मुळे उसाचा काय फायदा काय कोण वर्षाचं नाही गव्हाचं पंजाबी हार्वेस्ट पंजाबी हार्वेस्टर म्हणजे गव्हाचं आहे काय बर 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 काय सध्या वातावरण काय म्हणतंय तापले चांगलं वाकरी जिल्हा परिषद तापले कुणाचं वातावरण आहे वातावरण तर सध्या गायकवाड का काय सध्या बरं वाटतंय आम्हाला योग्य वाटतंय दुसरे आहेत का अजून ती यलमार आहेत बागल म्हणतात त्यांनी बागल म्हणले यलमार आहेत परत काळे आहेत बागलला एक चान्स दिला होता ना केलं झालं का रे काय नाही काय वाटत नाही ना, त्या गाठच नाही कुठं आलेच नाहीत काय बर मग यंदा काय तुम्ही ठरवलंय की गायकवाड गायकवाड येऊ का आपल्याकडे बर काय नाव काय आपलं पोपट नागटिळक नागटिळक गावात किती येत सगळ्या टोटल गाव नागटिळकांचं आहे ना. गाव नागटिळकाचं आहे. काय वातावरण काय म्हणतं जिल्हा परिषदचं काय वातावरण चालू झाले आता इथून पुढे कळेल. बर एकंदरीत ओव्हरऑल तसं पाहिलं गेलं तर कोण कोण आहेत रेस मध्ये नाव माहिती आहेत गायकवाड आहेत, बर बागल आहेत, हा. हे तर माहित आहे. पुन्हा समाधान काळ्यांचं नाव चर्चेत आहे. बर यलमार आहेत परत म्हणजे एलमरा आहेत पण अजून एवढं काय नाव कुठं बोर्ड फक्त आता निवडणूक लागल्यामुळे बोर्ड तर दिसायला लागलेत आता कोणाची सगळ्यांचीच दिसायला लागलेत बऱ्यापैकी. एकंदरीत ह्या 4-5 नाव तुम्ही सांगितले त्याच्यामध्ये कोण असं म्हणजे त्यांचं ना बाबा हे काम करू शकतील किंवा ते निवडून येऊ शकतील कोण आहेत असे तर गायकवाडांचं तर काम दिसतंय म्हणजे गेले बरेच दिवस झालं ते संपर्कात आहेत. हा. काहीतरी नवीन नवीन कार्यक्रम वगैरे घेत आहेत त्यामुळे संपर्कात आहेत ते सध्या. पण विकासाकडे पाठ आहे सगळ्यांची, हा विकासाकडे पाठच आहे म्हणलं. हा आमच्या गावचा मेन रस्ता आहे एक. हा अगदी आम्ही मेटाकुटीला आलो त्या रस्त्यानं ये जा करून. बर चिखलाचं- पहिले जिल्हा परिषदेचे कोण होते मला वाटतं ते गोसावे गोसावी काय त्यांचं कार्य होतं का काय कधी आम्हाला दिसलेच नाहीत गावात आलेले तर कधी दिसले नाहीत. कुठल्या पार्टीत नव्हते ते म्हणजे कुठला पक्ष वगैरे मला वाटतं परिचारक गटाकडून होते काही. बर मग यंदा काय मग परिचारक आता भालके गटाकडून कोण उभं राहा असं वाटतं भालके गटाकडून गायकवाड उभा राहतील असं वाटतंय. बर भालके आणि जर समजा भालके आणि परिचय आपले अभिजित पाटील एकत्र आले तर फायदा होईल की. फायदा होईल. हो आता काळे आणि परिचारक एकत्र झाले अशी चर्चा आहे अच्छा अशी. आहे. काय तर होईल त्यावेळेला कळेल ते निश्चित. उमेदवार शेवटी कसं आहे कोण कसं एकत्र येते त्याच्यापेक्षा उमेदवाराचं काम काय आहे जनसंपर्क किती आहे, ह्याच्यावर ठरेल त्या त्या काळात. ह्या ओव्हरऑल तुम्ही 4-5 आता नावं सांगितल्या 4-5 मध्ये कोण सरस ठरेल कोण बाजी मारू शकेल मला तर गायकवाडात बाजी मारेल असं वाटतंय. बर तुमच्याकडे आलोय काय म्हणतंय गाव गाव म्हणते ना चांगला आहे की पुन्हा चांगला आहे संग्राम गायकवाड. आहे का आता तुम्ही मला वाटतं दुसरं कोणतं नाव घ्यायचं पण ते- कशाला नाव घ्यायचं कोणाचं का? सोलापूरची जग चालत नाही दुसरं काय. बर भाजपलाही चालत भाजप चालत नाही नाही चालत. राष्ट्रवादी सगळे आता महानगरपालिका सगळी भाजपच्या ताब्यात गेली की आता. गेले पण ते कसं केलंय का कसं केलंय सगळं बोकसच मतदान केलं की हा बोकसच मतदान झालं हे सगळं. बोगस मतदान हा बर मी मुंबईवरून झालो माझं मतदान आहे मुंबईला. केलं मुंबईला मतदान तुम्ही मी गेलो नाही आपल्याला. गेलं नाही काय नाही गेलो कुणाला करायला लावलं तिकडे जर शिवसेनेला. शिवसेना कोण म्हणजे एकनाथ शिंदे का उद्धव नाही ठाकरे नाही उद्धवला का पहिल्यापासूनच आहे मतदान. बर
बरं ते जाऊ द्या, राज्याचं जाऊ द्या, आपल्या गावाचं बघू बोला आपण. आता. हा. हा. गावाचा जिल्हा परिषद निवडणुका लागल्या, बरोबर आहे. कुणाच वातावरण आहे इकडे? वातावरण आता सांगा गायकवाड. दुसरी कोण आहे ती का नाही ती गावात? दुसरी आहेत की आता मस्त आहे ती, पण अनेक हे चालू नाही, प्रचार चालू नाही. प्रचार आता राहिले की आता 15-20 दिवस होय, राहिले. पण आणि काय चालू नाही. तुम्हीच पहिल्यांदा आला विचारायला आता. बर हं. काय तुम्ही काय करता शिन? मी काय नाही, मुंबईला होतो नोकरीला, हा. रिटायर झालो, आता गावाकडे आहे. बर. असं आहे. काय गावातलं चित्र एखाद्याला काय म्हणते मग तुमच्या आता हे बघा, जनतेचा कौल आहे. जनतेचा कौल कोणीकडे पडतोय, कोणीकडे नाही. सगळं पैसे जोरावरती काम असते सगळं. असं आहे सगळं. आता बाकी काय, बर तुम्ही आता कुणाचं नाव घेतलंय? संभ्रम गायकवाड. संग्राम गायकवाडचं कार्य काय? आता काय आहे, पहिल्यांदाच बघूया, आपल्याला काय माहिती पडेल आता पुढं. बर. पहिल्यांदा म्हणलं तर माहिती पडेल हा. काहीतरी. मग दुसरी माहिती बागल आहेत, परत हाय ते तिकडे सगळे. काळे आहेत, सगळे. यलमार आहेत. बागल मागच्या बारीने झालता, हे बागलनं काय केलं आपल्याला मागच्या बारीने, तो काय ते नाव, हा विष्णू बागल झालता जी, चालतंय का? निवडून दिलत. काय केलं गाव, काय काय केलं नाही. केलं, काय केलं विकास? बर. हे रोड बघा, त्याचं गावात कोणी खाली कोणी बघणं सुद्धा कोण त्याच्याकडे, बर. कोण पुढारी येणार, कोण खाडी टाकली ती बी उचकटायला लागले. हे जायची लोकांची पंचायत. मग- बिल काढले असणार आहे. काय नाही, बिल काढून पैसे गेलं. हा. आता उचकटला बघा तुम्ही, ह्या रोडनं जावा, किती उचकट आहे बघा रोड. बर. निम्यात आणि तसाच राहिलाय. यंदा बदल घडवता म्हणा तुम्ही मग. मग काय करायचं आता? हा? काय मतदारपट्टी येते पुन्हा कोणी येत नाही, काय जात नाही, हा. कोणी सुद्धा काय नसतंय. असं आहे. गणेश लक्ष्मी टेंगरे. हा? गणेश लक्ष्मी टेंगरे. बर, हे आपला व्यवसाय आहे काय? आपला काय तुम्हाला आता सगळ्या गावात हे सगळे लोक येतात इकडे, काय कुणाचं वार आहे इकडे आज? गायकवाडचा वार आहे इथं आमच्यात. बर. काय एवढी का गायकवाडच्या मागे एवढी लोक काय आहेत? बाकडं ते दिली देणे बसायला ते हा. केलं. हा. आज झालं ना त्यामुळे गायकवाडचा हे आहे म्हणता याला गाव आमचा. यंदा गायकवाडच का बदल होईल का ना? बाह्य परिचार का द्यायचं काय होतंय मग? परिचारकडे देत नाही लोक आमचे ते आता गायकवाडकडे आहे आता समजे. बर. परिचारकांना काय झालंय? आमचे लोक आता त्याला परिचारकाला. बर. मग यंदा तुम्ही बदल करताय म्हणा ये. बंदर होतो आता मग ती बागल आहे, यलमार आहे, तिकडं काळे तिकडं आहेत. गायकवाडकडे आपण काळे आणि परिचार एकत्र झालेत याला. झाले एकत्र आता. बर. मी याचा फटका बसणार नाही का गायकवाडला? बसल थोडा हा. जे ते माणूस शेवट ते कवला म्हणतात. बर बर बर. थांबू इथं आपण आता जसं पाहायला गेलं तर ओव्हरऑल वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनचे सर्वेसर्वा सुनीता गायकवाड यांचा बोलबाला असल्याचं देखील दिसून येत आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, कवठाळी, वाखरी.